गुड मॉर्निंग गाईज. सकाळी 5 वाजता उठण्याची सवय मला अजून लागली नाही आहे, पण समहाऊ आय एम ट्रायिंग इट. आणि हा गरम पाण्याचा ग्लास आणि हे डिम लाईट आर लाईक माय एव्हरीडे कंपॅनियन. त्याच्यानंतर मी फ्रेश होते. फ्रेश झाल्यानंतर किचनमध्ये येते. वरूणसाठी टिफिन बनवायचा असतो आणि आज मेन्यूमध्ये पनीरची भुर्जी आहे, चपाती आहे आणि सकाळचा वेळ हा खूप गोंधळाचा असतो. आय एम शुअर की मला बऱ्याच जणी अग्री करतील. कारण की ज्या आणि स्पेशली ज्यांना ऑफिसला जायचं असतं, म्हणजे डब्बा बनवून ऑफिसला जायचं असतं. हां, सो डब्बा बनवून झाल्यावरती मला मला माझा क्लास घ्यायचा असतो. तर मग माझी धावपळ ही सुरूच असते आणि दॅट्स माय स्टुडंट. आय एम रिअली ग्रेटफुल टू हॅव हर इन माय क्लास. शी इज बीन व्हेरी कन्सिस्टंट विथ हर प्रॅक्टिस. क्लास झाल्यानंतर वरुण ऑफिसला जातो अँड आय लव्ह टू सी हिम ऑफ. ही इज अ क्युटी. आणि त्याच्यानंतर आय प्रिपेअर माय ब्रेकफास्ट. आय मेक शुअर की मी नाश्ता एव्हरीडे करेन आणि नाश्त्यामध्ये अंड किंवा एनी काइंड ऑफ प्रोटीन आय शुड हॅव. एग, banana, bread and some seeds. So I have put honey on this. But mostly मी प्रोटीन खात असते, अंड खात असते. I wanted to say something but I forgot. I'm still feeling very sleepy. Still trying to cope up with the routine, guys. ये इतना डिफ़िकल्ट क्यों है रूटीन के साथ कोप अप करना? मे बी आई एम नॉट बीइंग माइंडफुल विथ माई एक्टिविटीज़. दैट इज़ वाई. दैट कुड बी द रीज़न. दैट कुड बी नहीं, दैट इज़ द रीज़न. सो आई नीड टू बी मोर माइंडफुल विथ माई ॲक्टिव्हिटीज, विथ माय बिहेवियर. ब्रेकफास्ट झाल्यानंतर अजून थोडीशी इकडची तिकडची कामं झाल्यानंतर आय टूक वन मोर क्लास विच इज ॲट 8:30 आणि फर्स्ट क्लास हैपन्स एट 6:30. सो दीज आर द 2 बैचेस आई टेक इन द मॉर्निंग. और फिर उसके बाद मैं चली हाय गई बाहर. गाइस, तो मैं आई हूँ अभी बाहर. थोड़ा कुछ डॉक्यूमेंटेशन का काम करना था जहाँ पे हमें मैरिज सर्टिफिकेट देना था, पर वी आर लेट ऑलवेज, तो वो बनाया नहीं है. तो उसका ही कुछ काम करने आई हूँ. कोई एक इम्पॉर्टेंट चीज़ के लिए लगने वाला है और वो जो इम्पॉर्टेंट चीज़ है आपको समझेगी, देन यू गाइज विल गो क्रेजी. सो आई विल कीप यू गाइज अपडेटेड अबाउट इट. आजच्या मेन्यूमध्ये आहे कोबीची भाजी, कढी, चपाती आणि भात. चपाती बनवायला मला काकूनी हेल्प केली आहे. थँक्यू काकू. काय म्हणता बाबा? झुणका पण आहे. येस. दोपहर झाल्यावरती गाइज भाई आई स्टार्ट फीलिंग वेरी टायर्ड. मतलब बॉडी ही अपने आप बातें करने लगती है कि नहीं अभी रेस्ट की ज़रूरत है. तर मग जेवण झाल्यावरती आय मेक शुअर आय स्लीप फॉर अ वाइल. मतलब थोड़ा वेळ तरी झोपेन आई मेक श्योर. और फिर क्या, शाम को मेरे हस्बैंड वापस घर पे आते हैं. यूजुअली ही डजंट ईट एनीथिंग बट आज ही टुडे ही वाज वेरी हंग्री. सो आई मेड दिस एग रोल. दिस एग रोल इज व्हेरी यमी. यू गाइज मस्ट ट्राय. हे मला माझ्या दीदीने शिकवलेलं ड्युरिंग लॉकडाऊन. इट इज रिअली व्हेरी डिलिशियस. हां, ही चपाती जरा जास्तच करपली आहे माझ्याकडून. आणि या, इट्स द इव्हनिंग टाईम, टी टाईम. इट्स चाय, 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 चाय. लाईक गरम-गरम चाय. I love to make this funny sounds and everything. After that, I went for physiotherapy. तरी असं का केलं? 7:30चा टायमिंग दिलेला, 8:15 झालेत. मी फिजिओथेरपीसाठी आली इथे. माझ्या पायांना त्रास होत आहे म्हणून. वाय ईश्वरी, वाय? आणि ईश्वरीचं मोमोजचं गाडी आहे, कार्ट आहे आपल्या इथे डोंबिवलीमध्ये. नाव काय आहे ईश्वरी? दार्जिलिंग पहाडी मोमोज से पनीर झोल मोमोज.
Bhai Saab, extremely delicious. If you are from Dombivli and you are watching this video, if you have anyone staying in Dombivli, please visit Darjeeling Momos, which is on Shri Khandewadi Road, opposite to near Matoshri Hospital. Do check, but ईश्वरी हे चांगलं नाही केलं. आम्हाला 7:30चा टायमिंग दिलेला आणि आता वाजले 8:15. सो सॉरी. सो मला जो पायांचा त्रास होतो त्याला म्हणतात प्लांटर फेशियाटिस. आय होप आय एम प्रोनाउन्सिंग इट राईट. त्यामध्ये जे फॅशिया असतो तो टाईट झाल्यामुळे हीलच्या जवळ पेन सुरू होतं. सो त्याच्यासाठी माझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर आय वेंट टू माय जिम आणि सध्या मॅच सुरू असल्यामुळे पीपल आर लाईक व्हेरी इंटरेस्टेड इन वॉचिंग. जिमनंतर मी घरी गेली अँड आय वॉज व्हेरी टायर्ड. म्हणजे पूर्ण दिवसभरात माझं काही ना काहीतरी सुरूच असतं. सो जेवली आणि डिरेक्टली झोपली. द नेक्स्ट डे हॅपन्ड द सेम रुटीन. उठणं, फ्रेश होणं, डब्बा बनवणं, क्लासेस घेणं, द सेम रुटीन सुरू असतो माझ्या लाईफमध्ये. आज फक्त एक वेगळी गोष्ट अशी होती की माझ्या घरी पाहुणे येणार होते, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीच्या घरी. दॅट इज माय माहेर. आय डोंट नो, इट फील्स व्हेरी हेवी टू से माहेर because I don't like to call it Maher because it is still my home, right? After classes, I said bye to my cutie. भाई साहब, आजकाल इतकं जास्त ऊन असतं ना. त्या दिवशी दुपारी मी उसाचा रस प्यायले. उसाचा रस इज माय फेवरेट. गन्ने का Hello, ज्यूस. I'm back at my house with my mother. टाकू नकोस, थांब. सो आजचा मेन्यू आहे कोंबडी वडे. वरुणचे रिलेटिव्स आले आहेत, सो वी थॉट ऑफ कॉलिंग देम होम. मम्मीनी आता मॅरिनेशनसाठी ठेवलं. हे 2 किलोचं चिकन आहे. चिकनमध्ये दही टाकलं आहे. दही आणि काय मम्मी, ती ग्रीन कलरची पेस्ट. ग्रीन कलरच्या पेस्टमध्ये काय आहे? आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि ओके, ग्रीन कलरची जी पेस्ट आहे त्याच्यात आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर. त्याच्यावरती दही टाकलंयस. पुदिना. अच्छा, पुदिना पण आहे. दही टाकलंयस. दही आहे, लाल तिखट मालवणी मसाला आहे आणि हळद. आता ह्याला मॅरिनेट करून, आणि मीठ पण टाकलं. येस, ह्याला मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे. संध्याकाळी मस्तपैकी हॉटी ऑफ कोंबडी वडे. अँड आय लव द चिकन माय मॉम मेक्स. सो आय एम रिअली एक्सायटेड फॉर दॅट बिकॉज मला पण कोंबडी वडे खूप आवडतात. भाई, कांदे कापता कापता वांदे होऊन जातात. फुल डोळ्यांची वाट लागते. आणि बरोबर हेच काम मम्मी मला घेते. आणि लहानपणापासूनच असं आहे. काही पण करायचं असेल तर अंकिता, कांदे सोलून दे, कांदे कापून दे. वाय मॉम? टेल मी वाय. कारण तू छान करते. मम्मी, कारण तुझ्यापेक्षा जास्त पाणी डोळ्यात माझ्या येतं ॲक्च्युली. look at my eyes. कब ये कांदा कट करके होगा ऐसे बरोबर, होगा. आवर पटापट हो. नीट होते. बस आता काय नाही, ह्याला आपल्याला फूड प्रोसेसरमध्ये कट करायला. आत्ता हल्ली हा फूड प्रोसेसरचा कन्सेप्ट आला. नाही तर लहानपणी पूर्ण कांदे मीच चिरून द्यायची. पण फूड प्रोसेसरनी फुल काम सॉर्टेड केलं आहे भाई. चला, आपण आता हे फूड प्रोसेसरमध्ये टाकूया. काहीच मेहनत नाही, इझी. एवढी इझी काम आहे तरी सुद्धा मम्मी मला करायला सांगते. मतलब क्या मॉम. चला, आपण सुरू करूया आता. ये शुरू करते हैं. अभी इस बड़ी सी कढ़ाई में तेल जाएगा. मम्मी, हे कुठलं तेल आहे? कोल्ड प्रेस. कोल्ड प्रेस ऑइल. ओके. मम्मी, कोल्ड प्रेस ऑइल का वापरते? काय डिफरन्स आहे त्याच्यात? हे कुठल्या पण प्रकारचं केमिकल नसते. ते खूप हीटवर त्याला बॉईल करत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे कंटेंट असतात ते प्रॉपर तसेच राहतात. ओके. आता काय टाकतेस? नंतर मी खडे मसाले टाकते. 2 तेजपत्ता. बडी इलायची, ओनली 1? चक्री फूल. ओनली 1?
दालचिनी, हम्म. लवंग आणि काळी मिरी. लवंग लवंग तर तू आहेस, लवंग आहेस. आणि ह्याच्यात असा खरपूस नाही, कसला तरी ओबडधोबड ठेचलेला लसूण, ज्याच्या मम्मीने पाती काढल्या नाहीत. मम्मीचं म्हणणं असतं की त्या पाती इम्पॉर्टंट असतात. ते पण एक ओके. आणि हा कांदा जाणार आता. मम्मी तूप नाही टाकत त्याच्यात? ते बिर्याणी नाही, चिकन आहे. ओके. अब इसमें जाएगा कांदा भर भर के. हा कांदा किती वेळ हे करायचा? आहे अजून त्याला ब्राऊन व्हायला पाहिजे ओके. पूर्ण. आणि व्हॉट डू यू थिंक की माझ्यामध्ये तुझी कुठली क्वालिटी आली आहे? ते तुला माहिती. असं काय? तो बोल. मला एक जी क्वालिटी ती आपोआप येते. आता ही तुझ्यामुळे आली आहे की प्रत्येक फिमेलमध्ये असते, आय डोंट नो. बट तेच की कोणी बाहेर गेल्यावरती अपडेट देणं की पोचले की नाही वगैरे, ती काळजी असणं. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ वरुण आय एम सेइंग की मम्मी असं करायची माझ्याबद्दल किंवा दीदीबद्दल किंवा कोणाबद्दल. आणि तेव्हा लेसन तो की आम्ही कुठेही बाहेर गेल्यावरती मम्मीला अपडेट हवं असायचं की आम्ही त्या ठिकाणी पोचलो की नाही. तर आम्ही इरिटेट होऊन जायचो एका पॉईंट नंतर की भाई कितने बार पूछोगे, वही तो सेम रुटीन रहता है. तर मग सुरुवातीला असं व्हायचं की वरून कुठेही गेला बाहेर किंवा ऑफिसला गेला फॉर एक्झाम्पल, तर माझं असं झालेलं की मी त्याला विचारेन पोचलास की नाही. बट मी ही गोष्ट कॉन्शियसली आय स्टार्टेड अवॉइडिंग इट की नाही विचारणार. बिकॉज आय नो ही विल बी सेफ, ही विल बी कमिंग होम. तो आय स्टॉप डुईंग दॅट. तर मग ही एक गोष्ट जी आहे ती माझ्यामध्ये होती. आणि अशी काय डेली लाईफमध्ये पण काय गोष्टी असतात जे मी करते आणि मला रिअलाईज होतं की अरे ये तो मम्मी करती थी. बट आता मला ते आठवत नाही आहे. मला आठवलं तर मग मी नंतर सांगेन. येस मॉम, टेल मी, अशी कुठली गोष्ट आहे जी तुला माझी आवडत नाही? एखादं काम सांगितलं करायला तर ते वेळेवर करत नाहीस. आज उद्या परवा. हाँ, तो अभी मैं कुछ करती रहूँगी आणि मग तू सांगितलंस तर मग ते जमत नाही असं पटकन करायला. बरं आहे. मम्मी के मन में तो बहुत कुछ है बताने के लिए. हाँ, लेकिन बता नहीं सकते. क्यों? बता नहीं सकते. अरे बता सकते हो यार. वेळेवर 4 वाजता बोलली मम्मी मी आता 4 वाजता येते घरी, तू तयार होऊन राहा. तर ती 5:30 वाजता येईल. 4 वाजता भाई मैं तो शिष्य हूँ, हमारे गुरु तो थाने में बैठे हैं, मेरी बड़ी बहन वो मैं फिर भी 4 बजे बोली तो कितने बजे आई? 5:30. वो 8:30 बजे आएगी. तो मेरे कंपैरिजन उनके कंपैरिजन में मैं कुछ नहीं हूँ. ठीक है, आई डू एक्सेप्ट इट, आई हैव दिस फ्लॉ, आई विल ट्राय टू करेक्ट इट. बट आता काय सांगशील? कुठली तरी एखादी चांगली गोष्ट सांग गं. विचार करायला लागतंय. चांगली ही गोष्ट आहे की आपण दोघं एकत्र राहतोय. हे माझ्यासाठी खूपच चांगली गोष्ट. एकत्र इन द सेन्स एकाच सिटीमध्ये आजूबाजूला. आफ्टर मॅरेज तू गेली नाही कुठे, हे माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे की मला एकट्याला राहायला खूप आवडत नाही. तू जवळ आहेस ते माझ्यासाठी एक बेस्टच बेस्ट. वो तो भगवान को थैंक यू बोलो. हाँ, उसके अलावा मेरी कौन सी चीज है वो बताओ. हाँ तेरी चीज ना. ओह गॉड मम्मी. आय रिमेंबर वन थिंग की आहे ना, मम्मी जेवण वगैरे बनवून झोपून जायची आणि पप्पा संध्याकाळी ऑफिसवरून यायचे आणि पप्पा घरी आल्यावरती त्यांना ना पूर्ण घर असं क्लीन आवडायचं. नाहीतर घरी आल्यावरती मग त्यांची कटकट सुरू व्हायची. तर मग जेव्हा मम्मी दुपारी जेवण वगैरे आवरून वगैरे झोपली असेल
तर मग मी पटपट असं एकदम हळू आवाज न करता सगळ्या गोष्टी क्लीन करायची, ठेवायची. आणि म्हणजे असं मला खूप मजा यायची की मम्मी झोपून उठल्यावरती तिला सरप्राईज मिळेल, असं तिला एवढी परत मेहनत करावी नाही लागणार. तर ती एक गोष्ट आहे, ही मी माझ्या स्वतःहून सांगते. नाही, हे कालच पप्पाला मी बोलले, कारण का पप्पा बाप आता मस्तपैकी ब्राऊन झाला आहे. त्याच्यामध्ये आपण काय टाकतोय? मालवणी मसाला, हळद आणि थोडासा हिंग. ओके, किती घेतला मालवणी मसाला? हे एक 7 टीस्पून घेतो, आपापल्या आवडीनुसार, टेस्टनुसार. मित्रांनो, चिकन बनवून झालं आहे. मी जरा टेस्ट करते. फोटो नको घ्यायला सांगितलंय. तिखट आहे म्हणजे मला तरी. टेस्ट आहे झालं की नाही? मला तर नाही आवडत. मस्त आहे. टेस्टी आहे का? छान आहे. रात्रीपर्यंत मुरेल हा. मस्तपैकी असं झणझणीत चिकन बनवलेलं आहे मम्मीने. तर ती कोथिंबीर वगैरे टाकायची अजून बाकी आहे. फायनल लुक तुम्हाला मी नंतर दाखवेन, पूर्ण चिकन मुरल्यावर. मालवणचा मेवा एकदम कोंबडी आणि वडे. आमची मामी फुल एक्सपर्ट आहे ह्याच्यात. मामी से हाय. माझं तर फेवरेट आहे, कोंबडी वडे. आज शेगाव येणार आहे मालवणकडे, तर मग जरा त्यांना आपण मालवणचा मेवा खाऊन देऊया. अरे क्या बात है, ये क्या बात है. पिलू चिकन वडे, कोंबडी वडे. काका डिफरंट, तुम्ही पहिल्यांदा काहीतरी खाल्लंय का हे, की आधी पण खाल्लंय? पहिल्यांदा खाल्लंय. कसं वाटलं? छान आहे. यू लाईक दॅट. थँक्स फॉर कमिंग. तुम्ही खाल्लंय आधी, आय नो. फर्स्ट टाइम खाल्ले मी कोंबडी वडे. सो असा होता माझा दिवस. इट वॉज फन yet tiring, but at the end of the day I was happy in my heart. Guys, please do like, share and subscribe to my channel.